छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। खूपच छान। आज शिवजयंती उत्सव चाळीसगाव शहरात साजरे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्या सर्वांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा, मी तुषार निकम, आम्ही चाळीसगाव शहरातून ही एक अनोखी अशी शिवजयंती उत्सव आम्ही साजरा करतोय। तर यासाठी काल आमचं परवाच हरिभक्त परायण एकनाथ मामा यांच्याशी बोलणं झालं आणि मामांनी ताबडतोब सगळ्यांना कॉल करून एवढं सगळं सर्कल आज जमा केलं। तर हे जमा करण्यामागे प्रेरणा अशी आहे, आम्ही मिशन 500 कोटी लिटर जलसाठा अंतर्गत काम करत असतो। तर डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी एक संकल्पना मांडली की वारकरी आणि धारकरी एकत्र आले पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांजवळ तलवार होती, पण या वारकऱ्यांनी जो समाज एकत्र करून ठेवला आणि या समाजाच्या एकीकरणातून स्वराज्यासारखं मोठं स्वप्न साकार झालं की जगाला नवल वाटावं असं मोठं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या जगाला बघायला मिळालं। आणि हे आजपासून विचारधारा ही सुरू व्हावी आणि ही विचारधारा सुरू करत असताना की सगळ्यांनी, एक मिनिट तुम्ही थांबा, तर हे सगळं करत असताना हा शिवजयंती उत्सव एक सणासारखा साजरा व्हावा। सगळ्यांनी नवे कपडे घालावेत, सगळ्यांनी आपल्या दारासमोर सडा रांगोळी करावी आणि पूर्णावरणाचं जेवण करून एक चांगलं जेवण सगळ्यांनी जेवावं आणि आपल्या मुलाबाळांना, आजी आजोबांनी, आई वडिलांनी शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगावा, एक एक प्रसंग सांगावा की किती संकटांमधून हे स्वराज्य निर्माण झालं आणि जे स्वराज्य आजही लोकांच्या मनामनात आहे, ज्या स्वराज्यावर लोकशाहीमध्ये लोकांना सुरक्षितता वाटत नाही, लोकशाहीमध्ये लोकांना न्याय मिळत नाही, त्यावेळेस राजांनी रयतेचं राज्य स्थापन करून रयतेला जागोजागी न्याय दिला आणि न्याय दिल्याचे उदाहरण आजही आपण मोठ्या अभिमानाने सांगतो आणि म्हणून ही शिवजयंती आपण उत्साहाने साजरा करतो। आता ही झाली आमची संकल्पना, याची आता सुरुवात आम्ही अशी करणार आहोत की इथून हे वारकऱ्यांच्या, हे बालवारकऱ्यांच्या दिंडीतून आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही पालखीत बसवून ही दिंडी भडगाव रोडने वाणीमंगल कार्यालयासमोरून महादेव मंदिर जे आहे, कैलास नगर मधील महादेव मंदिराकडून गजानन महाराज मंदिर, तिथून टाकळी प्रचामध्ये मोठ्या विहिरीजवळ जे शिव मंदिर आहे शिवशक्ती नगरातलं, तिथे याची सांगता होणार आहे। हे करत असताना हे जे वारकरी आपण पाहिलं, याच्यामध्ये संत मुक्ताई संस्था ही जी आहे वारकरी संस्था रवी भाऊंची, ही चाळीसगाव मध्ये आहे यांची संस्था, नंतर जगद्गुरु तुकोबाराय संस्था जी आहे देवळीची, आणि त्याचबरोबर मोतीराम बाबा बालवारकरी संस्था चाळीसगाव, या तिघही बालवारकरी संस्था एकत्र आलेल्या आहेत। त्यासोबत ही सगळी थोरा मोठाची माणसं आहेत, जोरवेकर पाहुणे आहेत, संपादक, त्याचबरोबर चाळीसगाव नगरीचे भूषणाची गोष्ट म्हणजे चाळीसगाव नगरीचे उपनगराध्यक्ष हर्षल भाऊ आहेत, सोबत सगळे नगरसेवक आहेत, विविध समित्यांचे सभापती आहेत आणि सगळे वारकरी मंडळी सगळेजण आहेत। तर अशा पद्धतीने हे सर्व आम्ही एकत्र आलोय। अजून आवाहन करतो आम्ही की सगळ्यांनी एकत्र या आणि ही जी दिंडी आहे शिवदिंडी, शिवजयंती दिंडी ही यशस्वी करा असं सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। तर आपण आता बाकीच्यांनी इथं थांबूया, काही लोक